महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले। या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे। या पार्श्वभूमीवर धुळे येथे दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल यांनी संघाच्या वतीने पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी कोरोनानंतर धुळे येथील आरटीओ कार्यालयात 36,000 कोटी रुपयांच्या व्यवहारासंदर्भात दक्ष पत्रकार संघाने केलेल्या आंदोलनाची आठवण करून दिली। त्या आंदोलनाची गंभीर दखल घेत अजित पवार यांनी तत्काळ संबंधित आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते, असे त्यांनी नमूद केले। सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेणारे आणि प्रशासनाला उत्तरदायी बनवणारे नेतृत्व म्हणून अजित पवार यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत बापू बागुल यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। नमस्कार। आजचा जो काही सूर्य आहे तो दुःखद घटनेच्या माध्यमातून आज सूर्य उगवलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज त्यांचं प्लेन दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालेलं आहे। दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो। परंतु दादांच्या माध्यमातून एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की ज्यावेळेस मी करोना काळामध्ये एक मोठं जन आंदोलन लावलेलं होतं, करोना संपून गेलेला होता आणि त्याच्यानंतर मला प्रशासनाने मंजुरी दिली आणि मंजुरी दिल्यानंतर ज्यावेळेस मी आंदोलन लावलं आरटीओ विभागाचं मोठं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राचं होतं। 36,000 कोटी रुपयाचं हे आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी सस्पेंड पण केलं गेलं, बऱ्याचशा लोकांची या ठिकाणी चौकशी पण झाली आणि काही लोकांनी तर चौकशी होणार आहे म्हणून आत्महत्या देखील काही अधिकाऱ्यांनी केलेली होती। तर हा एक प्रसंग मला आठवतो, म्हणजे अजितदादांचं खरंच या ठिकाणी आज ते आमच्यात नाही, त्यांना काय भावपूर्ण श्रद्धांजली पूर्ण दक्ष पत्रकार संघाकडनं आहे, परंतु त्यांची एक आठवण मी या ठिकाणी सांगतो की त्यांचं नेचर कसं होतं। एक मी सर्वसाधारण धुळे जिल्ह्याचा कार्यकर्ता, दक्ष पत्रकार संघ म्हणून मी उदयास आणलेला हा पत्रकार संघ आणि ज्यावेळेस मी आंदोलनाचे पत्र तक्रारी अर्ज ज्यावेळेस मी घेऊन गेलो त्यावेळेस अविनाश ढाकणे हे परिवहन आयुक्त होते महाराष्ट्र राज्याचे। त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस वेळ घेतली तात्काळ त्यांनी 2 मिनिटामध्ये आम्हाला वेळ दिली आणि 2 मिनिटात आम्हाला मध्ये बोलवल्यानंतर त्यांनी ते संपूर्ण तक्रारीची निरसन करून लगेच आयुक्तांना फोन करून संबंधित लोकांच्या सर्व चौकशा लागलेल्या होत्या। असे आमचे अजितदादा आज आमच्यात नाही। खरंच दुःखाचा डोंगर महाराष्ट्र सरकार, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे जे काही नेतेगण आहेत, जे काही लोक आहेत जे अजितदादांवर खरंच प्रेम करतात, मनाने प्रेम करतात। अजितदादा म्हणजे एक निर्मळ व्यक्तिमत्व की ज्यांनी आज सरकारमध्ये जी काही धुरा निर्माण केलेली होती त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व मला नाही वाटत की दुसरं कोणाचं असेल, कारण की ते स्पष्ट बोलणारे होते आणि सच्चे बोलणारे होते। म्हणजे ज्या गोष्टी ते सांगतील तेच करतील, अशा प्रकारचे अजितदादा आमचे आज आमच्यामध्ये नाही। त्यांना आज दक्ष पत्रकार संघाकडून मी बापू बागुल संस्थापक अध्यक्ष आणि माझी संपूर्ण महाराष्ट्राची टीम यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली। जय हिंद, जय महाराष्ट्र।